नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्याही ऊसाला 40 ते 45 कांड्या याव्यात आणि आपलेही उत्पन्न एकरी 100 टनाच्या पलीकडे जावे। शेतकरी मित्रांनो, अशा वेळी आपल्याला योग्य नियोजन करण्याची गरज असते आणि योग्य नियोजन कधी करायचे, केव्हा करायचे आणि कोणते खत वापरायचे हेच आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, ऊस शेती म्हटलं की ऊसाला मूलभूत अन्नद्रव्य जाणे गरजेचे असते। जेव्हा ऊस बाळ बांधणीच्या वेळी येत असतो त्यावेळी आपल्याला कोणती खते टाकली पाहिजेत किंवा जेव्हा ऊस मुख्य बांधणीच्या वेळी येत असतो तेव्हा कोणती खते वापरली पाहिजेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। जेव्हा आपला ऊस बाळ बांधणीच्या वेळी येत असतो तेव्हा ऊसाच्या वाढीचे वय असते। अशा वेळी आपण 10-26-26 50 किलो, युरिया 50 किलो, कोहिनूर ऊस स्पेशल 25 किलो, त्याचबरोबर मायक्रो डिफेन्स 10 किलो हे वापरल्यास आपल्या ऊसाच्या वाढीमध्ये दुप्पट पटीने वाढ होण्यास सुरुवात होत असते आणि आपला ऊस निरोगी राहण्यास मदत होत असते। आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांना समजत नाही की मुख्य बांधणीच्या वेळी कोणती योग्य खते टाकावी जेणेकरून आपल्या ऊसाला योग्य अन्नद्रव्य मिळेल आणि आपला ऊस जास्त ग्रीप घेईल। यामध्ये आपण आता पाहणार आहोत युरिया 50 किलो, त्याचबरोबर 1846 50 किलो, पोटॅश 50 किलो, मायक्रो डिफेन्स कॉम्बिकेट 50 किलो, ह्युमिक दाणेदार 10 किलो, सल्फर 19 3 किलो आणि SRPF 3 किलो हे जर आपल्या ऊसाला टाकले तर आपल्या ऊसाची वाढ डबल होण्यास मदत होत असते आणि आपल्या ऊसामध्ये योग्य अन्नद्रव्यही मिळत असते जेणेकरून आपला ऊस दुपटीने वाढण्यास मदत होत असते आणि आपल्या कांडेही जास्त पडण्यास मदत होत असते। शेतकरी मित्रांनो, माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांनाही शेअर करा।